नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा प्रॅक्टिस सेट 9 यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन। आता हे फ्रॅक्शन दिलेले आहे आपल्याला काही इथे, त्याचं काय करायचं आहे आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करायचं आहे। चला तुम्ही बघूया फर्स्ट क्वेश्चन यामध्ये। फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करताना हे बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला 7 2/5 बरोबर। ही एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पल। याचं सोल्युशन लिहिताना पहिल्यांदा आपण ॲज इट इज हे 7/5 हे लिहून घ्यायचं इज इक्वल टू, आता याला आपल्याला काय करायचं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन करायचं। इम्प्रॉपर फ्रॅक्शनने काय करायचं आहे, फर्स्ट आपल्याला 7 आणि 2/5 यामध्ये काय साईन असते, इथे प्लस साईन असतं, नेहमी लक्षात घ्या इथं प्लसचं साईन, म्हणून आपण इथे प्लसचं साईन देऊन घेतलं। आता प्लसचं साईन देऊन घेतलं त्यानंतर हा काय न्यूमरेटर आहे, इथं डिनोमिनेटरला काय असणार, इथं काहीच नसला म्हणजे किती असतो 1 हा असतो, म्हणून मी इथे नेक्स्ट स्टेप मध्ये काय लिहिलंय 7/1 प्लसचं साईन देऊन घेतलं आहे इट इज आणि 2/5 लिहून घेतलेले आहे बरोबर। आता नेक्स्ट स्टेप मध्ये आता इथे काय आहे 1 आणि इकडे 5 डिनोमिनेटरला, डिनोमिनेटर दोघांचे सेम आहे का, नाही, मग आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतील डिनोमिनेटर सेम करावं लागतील। त्यासाठी काय करावं लागेल, आता इथे 5 आहे, 5 ने 1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे 5, म्हणजे 5 दोघांचे डिनोमिनेटर होऊ शकतं, म्हणून आपण काय करू 5 ने ह्या पूर्ण टर्मला काय करावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं। एकाला 1 ला करून चालतं का, नाही, ह्या पूर्ण होल टर्मला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना पण काय करावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं। त्यामुळे आपण इथे नेक्स्ट स्टेप मध्ये लिहितो 7 मल्टिप्लाय बाय 5 हे बघा 7 मल्टिप्लाय बाय 5 आणि 1 मल्टिप्लाय बाय 5 केले, आणि हे प्लस 2/5 आहे ते ॲज इट इज आपण इथे लिहून घेतलेलं आहे बरोबर। आता इथं नेक्स्ट स्टेप मध्ये मी समोर लिहिलेली, ओके, तुम्ही पण समोर लिहू शकता 7 मल्टिप्लाय बाय 5, 7 5 35 बरोबर, आणि 1 इंटू 5 5 5 1 5 इथं 5 लिहिले, आणि ही स्टेप आहे प्लस 2/5, ही प्लस 2/5 आपण ॲज इट इज इथे लिहून घेतलेली आहे। आता डिनोमिनेटरला 5 सेम आहे, मग आपण डिनोमिनेटर सेम असतील तर काय करतो एकदाच लिहितो आणि वरच्या दोघांची काय करतो न्यूमरेटरची ॲडिशन करत असतो। 35 प्लस 2 किती होता 35 प्लस 2 इथे आपण इथे लिहून घेतले नेक्स्ट स्टेप मध्ये। तुम्ही इथे डायरेक्ट 37 लिहिले तरी चालते, नाही तर इथे करून घेतलं तरी चालेल, ओके। 35 प्लस 2 इज इक्वल टू 37 आणि डिनोमिनेटरचा 5 ॲज इट इज, हे झालं आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन। आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया सेकंड एक्झाम्पल मध्ये 5 1/6, आता इथं ॲज इट इज लिहून घेतलं इज इक्वल टू 5 ला इथं प्लस साईन देऊन घेतलं आपण बरोबर। हे 6 ला मल्टिप्लाय असतं, नेहमी लक्षात घ्या कशाला असतं, या होल टर्मला 6 ला मल्टिप्लाय असतं। नेक्स्ट याला अजून दुसरी पण मेथड आहे, पण ती मेथड तुम्हाला बुकमध्ये नाही दिली, त्यामुळे मी तुम्हाला ह्याच मेथडने, बुकमध्ये ती मेथड आहे त्याच मेथडने तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, नाही तर सॉल्व करण्याची खूप मेथड्स आहेत, ओके। आता इथे काय केलं 5 प्लस 1/6, आता 5 काय इथे डिनोमिनेटरला काय असतो याच्या काहीच नाही म्हणून 1 असतो, हे तुम्हाला अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं होतं। मग 5/1 प्लस 1/6 ॲज इट आपण लिहून घेतले, ॲज इट इज लिहून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय इथे काय आपल्याला आता डिनोमिनेटर सेम करायचं आहे। आता इथे 1 आहे, मग आपण 6 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल आपला या टर्मला आपला डिनोमिनेटर सेम होणार आहे। मग आपण इथं 5 मल्टिप्लाय बाय 6 1 मल्टिप्लाय बाय 6 या टर्मला काय केलं 6 ने मल्टिप्लाय केलंय न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला, प्लसचा साईन देऊन घेतलं आणि 1/6 इथे लिहून घेतले इज इक्वल टू 5 6 30 आणि 1 इंटू 6 प्लस साईन देऊन घेतलं आणि 1/6 ॲज इट इज लिहून घेतले। आता इथे काय करणार आहे 30 हा प्लस 1 इथे लिहून घेतले, डिनोमिनेटर सेम आहे म्हणून आपण काय लिहिलं कॉमन डिनोमिनेटर सेम लिहून घेतले बरोबर। आता 30 प्लस 1 किती होता 31 आणि डिनोमिनेटरचा 6 ॲज इट इज, हे झालं इथे इम्प्रॉपर फ्रॅक्शन सेकंड एक्झाम्पल। थर्ड एक्झाम्पल 4 3/4, हे एक्झाम्पल आहे 4 3/4। आता इथे लिहिताना ॲज इट इज लिहून घेतलं, आता 4 प्लस
3/4 लिहायचा आहे याला. तर 4ला डिनोमिनेटरला काही नाही म्हणजे काय असतो 1 असतो. मग 1 लिहिला, हे प्लसचा साईन आणि ॲज इट इज ही टर्म लिहून घेतली. नेक्स्ट स्टेपमध्ये याला काय करताय डिनोमिनेटर आपल्याला सेम करायचं. मग 4ने याला मल्टिप्लाय करू या पूर्ण टर्मला. 4 × 4 आणि 1 × 4 ओके प्लस 3/4 लिहून घेतले. आता 4 4 जा 16 आणि 4 1 जा 4 आणि प्लस 3/4 ही टर्म ॲज इट इज इथे लिहून घेतली आपण. नंतर 16 प्लस 3 लिहायचं इथे, हा ही प्लस साईन घेऊ आणि डिनोमिनेटर दोन्ही सेम असल्यामुळे आपण एकदा डिनोमिनेटर 4 लिहिलेला आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये 16 प्लस 3 19 आणि डिनोमिनेटरचा 4 ॲज इट इज. हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 4th नंबर 2 5/9 ॲज इट इज इथे लिहून घेतलं इज इक्वल टू 2 इथे साईन प्लस आणि 5/9 इज इक्वल टू डिनोमिनेटरला काहीच नाही असतो म्हणजे 2च्या 1 असतो. 1 लिहून घेतला आपण 2/1 प्लस 5/9. आता याचा काय करतोय बेस सेम करायचा आपला डिनोमिनेटर दोघांचे सेम करायचे म्हणून 9ने ह्या टर्मला पूर्ण मल्टिप्लाय करून घेऊया आपण. 2 मल्टिप्लाय बाय 9 1 मल्टिप्लाय बाय 9 प्लस 5 डिवायडेड बाय 9 ॲज इट इज ही टर्म लिहून घेतली. 2 × 9 18 1 × 9 9 आणि ही पूर्ण टर्म होल टर्म तशी तशी इथे लिहून घेतलेली आहे. आता 18 प्लस 5 दोघांचे डिनोमिनेटर सेम येते इथं ॲज इट इज 9 लिहून घेतलेला आहे. 18 प्लस 5 23 आणि हा 9 ॲज इट इज. ओके हे झालं आपल्या ह्या क्वेश्चनचं आन्सर 23/9. नेक्स्ट एक्झाम्पल 5 5th एक्झाम्पल आहे 1 5/7. एक्झाम्पल ॲज इट इज लिहून घेतलं. इथं साईन काय असतं प्लस असतं म्हणून इथं प्लस देऊन घेतलं आपण. 1 + 5/7. नेक्स्ट 1 इथं काय डिनोमिनेटरला 1 असतो म्हणून इथे डिनोमिनेटरला 1 लिहून घेतला. 1/1 प्लस 5/7. आता हे बघा 1 का बरं इथं 1/1ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे तुमचं 1च येणार आहे बरोबर. आता यांनी काय करायचे हे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपल्याला मल्टिप्लाय 7ने करायचं आहे. 1 × 7 आणि 1 × 7 प्लस 5/7 ही ॲज इट इज टर्म आपण इथे लिहून घेतली. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 × 1 1 × 7 7 1 × 7 7 आणि ही प्लस 5/7 टर्म ॲज इट इज लिहून घेतलेली आहे. आता इथे 7 + 5 आणि 7 + 7. आता इथे काय केलं आपण ही प्लस इथे घेतले ओके आणि हे डिनोमिनेटर एकच घेतलेलं आहे कॉमन 7 घेऊन टाकलेलं आहे. तर 7 + 5 12 आणि ॲज इट इज हे 7 इथे लिहून घेतलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड क्वेश्चन आहे कन्वर्ट इनटू मिक्स नंबर्स. आता हे नंबर दिलेले याला काय करायचं आपल्याला मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. चला आता मग बघूया. आता इथे बघा 30/7 लिहिले 30/7 म्हणजे आपल्याला 7ने काय करायचं आहे 30ला डिवाइड करायचं आहे बरोबर. आता इथं सॉल्व करताना इथे आपण काय करणार आहे तुम्हाला भाग करता येतच असेल बरोबर. डिवायडेशन येत असेल तर अगदी तुम्हाला हा सोपा प्रॅक्टिस सेट जाणार आहे हा क्वेश्चन. आता इथे हा खाली 7 होता हा 7 आपण काय केलं डिवायडर म्हणून घेतलेला आहे 30 डिव्हिडंड म्हणून घेतलेला आहे बरोबर. आणि 7ने 30ला डिवाइड केल्यानंतर 7 4 जा 28 बरोबर. 28 30 - 28 रिमेनिंग किती राहता 2 राहता. आता हा झाला रिमाइंडर हा झाला क्वोशंट आणि हा झाला तुमचा डिवायझर बरोबर. आता हा क्वोशंट असतो हा काय इथे तुम्ही 4 म्हणून लिहून घेतलेला आहे. आता हा 2 काय आहे तुमचा रिमाइंडर हा इथे वरती लिहायचा आहे आणि डिवायझर हा तुम्हाला खाली लिहायचा आहे 7. आलं लक्षात. तर नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे 7/4. 4ने 7ला डिवाइड करायचं आहे तर 4 आणि ते 7 लिहून घेतलेलं आहे. 4 1 जा 4 बरोबर. 7 - 4 किती रिमेनिंग राहता 3 आपले रिमेनिंग राहता बरोबर. आता हे इथपर्यंत सोडवायचं इथून पुढे करायचं आहे तुम्हाला पॉईंटमध्ये काढायचं आहे का आन्सर नाही काढायचं आहे ओके. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे हा वरती काय असतो आपला क्वोशंट असतो तो इथे आपल्याला लिहून घ्यायचा आहे ते आणि रिमाइंडर उरतो हा किती उरलेले 3 इथे लिहायचा आहे वरती न्यूमरेटरला आणि 4 तो डिव्हायझर असतो तो आपल्याला इथं
डिनोमिनेटरला लिहायचं आहे. हे झालं आपलं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. ओके, नेक्स्ट 15/12. 15/12 आपण काय डिवायडरच्या फॉर्ममध्ये करून लिहून घेतलेला आहे. नंतर 12 ने कशाला डिवाइड करतोय आपण 15ला. आता 12 1 चा 12, 15 - 12 केले असता रिमाइंडर किती उरतो आपला 3. बरोबर 3 उरतो. हे सबट्रॅक्शन करायचं आहे 15 मधून 12चं, मग 3 रिमेनिंग राहतो. बरोबर रिमाइंडर आपण फर्स्ट क्वेश्चन लिहायचा असतो. क्वेश्चन आपण इथे लिहून घेतला. बरोबर नंतर काय केलेलं आहे इथे 3 काय आपलं रिमाइंडर वरती लिहिला न्यूमरेटरला आणि डिवायडर काय 12 इथे लिहून घेतलेला आहे. आता हे बघा, हे तुम्ही इथपर्यंत सोडवलं तरी बरोबर आहे आणि इथून तुम्ही नेक्स्ट स्टेप सोडवली तरी चालेल. आता इथं नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय तुम्हाला 3 1 दा 3 आणि 3 4 दा 12. आलं लक्षात. म्हणजे 1 हा ॲज इट इज राहणार आहे. 3 ने याला 12 ला काय करायचं डिवाइड करायचं. 1 राहील इथं 3 1 दा 3 आणि 3 4 दा 12 म्हणजे 1/4. हे आन्सर पण तुम्ही लिहू शकता. ओके, हे दोन्हीपैकी कोणतं पण लिहिलं तरी तुमचं आन्सर हे बरोबरच राहणार आहे. चला आता मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथे काय 4th नंबर एक्झाम्पल 11 डिवाइड बाय 8. 8 ने 11 ला डिवाइड करायचं. मग 8 इथे 11 8 1 चा 8. 11 - 8 केले असता किती रिमाइंडर राहतो 3. रिमाइंडर म्हणजे बाकी राहते. ओके, मग हा तुमचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन समोर लिहून घेतला. नंतर इथं 3 काय रिमाइंडर तो इथे लिहिला आणि डिवायडर 8 हा इथे लिहून घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 21/4. 21 डिवाइड बाय 4. आता इथं 4 आणि 21 लिहून घेतलेलं आहे आपण. ओके, 4 5 दा 20. 21 - 20 रिमाइंडर किती राहतो 1. मग इथं क्वेश्चन किती आलेलं 5. इथं समोरच्या बाजूला लिहून घेतलेला आहे आपण. 1 हा आपला रिमाइंडर आणि 4 हा आपला डिवायडर. ओके, हे झालं आपलं 5th क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट 6 नंबर 20 डिवायडेड बाय 7. डिवायडरच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. 7 ने कशाला 20 ला डिवाइड करायचं आहे. 7 2 चा 14. 14 20 - 14 रिमेनिंग किती असतो आपला 6 उरतो. बरोबर हे बघा आता इथे 20. बरोबर 20 - 14 करताय तुम्ही 14 करताय. मग इथे काय करणार आहे तुम्ही इथून 1 तुम्हाला काय इकडे 0 आहे. इकडून मग 1 इकडे देणार आहात तुम्ही. बरोबर मग 10 - 4 किती रिमेनिंग राहता 6 आणि हा 1 - 1 इथे किती राहता 0. आले लक्षात 6 कसे आले तुम्हाला. ओके, मग इथे 2 आपले क्वेश्चन इथे लिहून घेतला. 6 रिमाइंडर इथे लिहिला आणि हा 7 ॲज इट इज इथे लिहून घेतलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 3rd एक्झाम्पल आहे राईट द फॉलोइंग एक्झाम्पल इज इन फ्रॅक्शन. हे फर्स्ट एक्झाम्पल इथून सुरुवात करायचं. इफ 9 kg राईस म्हणजे काय असतो ओके तांदूळ असता. इफ शेअर अमॉंगस्ट 5 पीपल किती लोकांशी शेअर केले 5 लोकांशी. हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ राईस डज इच पर्सन गेट म्हणजे एका माणसाला किती तांदूळ भेटल असं आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचं आहे. ओके, किती किलोग्राम्स म्हणजे काय 1 किलो 2 किलो असे किती किलो भेटते. 9 kg राईस किती शेअर केला 5 लोकांमध्ये तर एका माणसाला किती तांदूळ भेटते. राईस म्हणजे तांदूळ भेटते. टोटल क्वांटिटी ऑफ राईस किती आहे 9 kg. नंबर ऑफ पीपल किती आहे 5. इथूनच पाहून लिहायचं आहे तुम्हाला. नंबर ऑफ पीपल हे बघा पीपल किती आहे 5. टोटल नंबर ऑफ काय राईस किती केजी आहे. टोटल क्वांटिटी ऑफ राईस 9 kg. बरोबर मग किलोग्राम ऑफ राईस रिसीव बाय इच पर्सन एका माणसाला किती राईस मिळाला. मग आपण काय लिहू शकतो 9 डिवायडेड बाय 5 म्हणजे 5 पर्सन होते म्हणून ते खाली लिहिले. 9 किलो राईस होता म्हणून तो वरती लिहिला. मग इच पर्सन देअरफॉर इच पर्सन विल गेट 9/5 kg ऑफ राईस म्हणजे एका माणसाला किती भेटला 9 डिवाइड बाय 5 kg. आलं लक्षात. एवढंच आन्सर राहणार आहे इथं. 3rd मधला सेकंड क्वेश्चन आहे टू मेक 5 शर्ट्स ऑफ सेम साईज. 5 शर्ट काय सेम साईजचे आहे
11 meters of clothes is needed. त्याला किती कापड लागतं? क्लोथ म्हणजे काय? कापड किती लागतं? 11 मीटर. हाऊ मच क्लोथ निडेड फॉर वन शर्ट. मग एका शर्टाला किती कापड लागेल असंही आपल्याला इथे काढायचं आहे. मग आता इथे काय करणार? टोटल मीटर ऑफ क्लोथ किती आहे? टोटल 11 मीटर. बरोबर. नंबर ऑफ शर्ट टू बी मेड किती करायचे? आपल्याला 5 करायचे आहे. मग मीटर ऑफ क्लोथ निडेड टू मेक वन शर्ट. एक शर्टाचा आपल्याला काढायला लावलं बघा इथं 1 मग 1 शर्ट आपण इथे लिहून घेतलं. मग 11 डिवाइड बाय 5 केले असता आपल्याला किती? एक शर्टाचं आन्सर मिळणार आहे. म्हणून लिहायचंय देअरफॉर क्लोथ निडेड टू मेक वन शर्ट इज 11/5 मीटर्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. व्हिडिओ आवडले असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.